नमस्कार. 12 जून 2025, ठिकाण अहमदाबाद. एअर इंडियाचं बोईंग 787 ड्रीमलायनर विमान फ्लाईट AI 771 लंडनसाठी निघालं आणि टेक ऑफ नंतर काही मिनिटांतच कोसळलं. हो, एक खूप मोठी भीषण दुर्घटना. आज आपण याच अपघातावर बोलणार आहोत. आपल्याकडे जी माहिती आहे त्या आधारे नेमकं काय घडलं, त्याचे परिणाम काय झाले हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया. बरोबर, म्हणजे यामागची कारणं काय असू शकतील आणि एकूणच हवाई वाहतूक क्षेत्रावर याचा काय परिणाम झालाय यावर आपण लक्ष देऊ. तर सुरुवातीपासून बघूया. एअर इंडियाची फ्लाईट AI 71 बोईंग 787-8 विमान होतं ते. रजिस्ट्रेशन नंबर VTANB अहमदाबादहून दुपारी निघाली साधारण 1:38 हां, आणि विमानात प्रवासी होते 230 आणि क्रू मेंबर्स 12, एकूण 242 लोक. पण टेक ऑफ नंतर लगेचच म्हणजे अवघ्या 17 ते 30 सेकंदातच विमानाची उंची कमी व्हायला लागली. हे खूपच असामान्य आहे. हो, अगदी. आणि CCTV फुटेजमध्ये पण एक विचित्र गोष्ट दिसलीये. काय? विमानाचा नाक म्हणजे पुढचा भाग वर उचललेला होता. लँडिंग गिअर पण खालीच होता अजून. तरीही विमान खाली येत होतं. हे एरोडायनॉमिकली खूपच वेगळं आहे. अच्छा, म्हणजे काहीतरी गंभीर तांत्रिक अडचण असावी असं वाटतंय सुरुवातीपासूनच. शक्यता आहे. वैमानिकांनी मेडे कॉल दिला होता, म्हणजे अगदी टोकाची आपत्कालीन परिस्थिती. पण त्यानंतर लगेच संपर्क तुटला. आणि मग विमान धावपट्टीपासून साधारण 1.5 किलोमीटर अंतरावर कोसळलं, BJ मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलजवळ, आणि तिथे मोठा स्फोट झाला. अरे देवा, खूपच भयानक. आणि जीवितहानीबद्दल काय माहिती आहे? आकडेवारी खूप मोठी असणार. हो, खूप मोठी हानी झालीय. विमानात जे 242 जण होते त्यापैकी फक्त 1 जण वाचले. म्हणजे 241 लोकांचा मृत्यू झाला विमानातच. फक्त 1 जण वाचले? कोण? हो, विश्वासकुमार रमेश त्यांचं नाव. सीट नंबर 11A वर होते. ब्रिटिश भारतीय नागरिक आहेत. ते कसे तरी आपत्कालीन दरवाजातून बाहेर पडू शकले. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे म्हणे. हे आश्चर्य आहे. पण बाकी 241 आणि जमिनीवर पण नुकसान झालं ना? हॉस्टेलवर कोसळलं विमान. हो ना, तिथे हॉस्टेलमध्ये राहणाऱ्यांपैकी पण अनेकांचा मृत्यू झालाय. अंदाजे आकडा 39 ते 60 किंवा त्याहूनही जास्त असू शकतो. म्हणजे एकूण मृतांची संख्या 280च्या वर गेलीय. बापरे, म्हणजे ओळख पटवणं पण खूप कठीण झालं असेल. खूपच. कारण अवशेष जळालेल्या अवस्थेत होते, त्यामुळे DNA चाचणी करावी लागली अनेकांसाठी. चित्रपट निर्माते महेश कलावडिया आणि क्रू मेंबर इरफान शेख हे मृतांमध्ये आहेत, हे आता नक्की झालंय. अपघातानंतर बचाव कार्य वगैरे कसं झालं? प्रतिसाद कसा होता? प्रतिसाद तसा तात्काळ होता. NDRF म्हणजे आपलं राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि भारतीय लष्कराचे जवान, सुमारे 130 जवान लगेच तिथे पोहोचले आणि बचावकार्य सुरू केलं. आणि तपासाचं काय? ब्लॅक बॉक्स सापडले का? हो, ब्लॅक बॉक्स म्हणजे फ्लाईट डेटा रेकॉर्डर FDR आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर CVR हे दोन्ही सापडले. पण त्यांना थोडा वेळ लागला. सुमारे 28 तासांनी ते मिळाले. हे तपासासाठी सगळ्यात महत्त्वाचे असतात. बरोबर, कारण त्यातच शेवटच्या क्षणी काय झालं याची माहिती मिळते. तपास कोण करतंय आता? हा आंतरराष्ट्रीय मामला आहे, कारण विमान बोईंगचं, इंजिन GEचं, प्रवासी पण वेगवेगळ्या देशांचे. अगदी बरोबर. भारताची AAIB एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो आणि DGCA डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन तर आहेतच मुख्य भूमिकेत. पण त्यांच्यासोबत अमेरिकेची NTSB, विमान बनवणारी कंपनी बोईंग, इंजिन बनवणारी GE एरोस्पेस आणि ब्रिटनचे तज्ज्ञ पण तपासात मदत करत आहेत. म्हणजे खूप मोठ्या स्तरावर तपास चालू आहे. काही प्राथमिक अंदाज आलाय का? संभाव्य कारणं काय असू शकतील? प्राथमिक अंदाज अनेक दिशांनी तपासले जात आहेत. एक म्हणजे इंजिनमध्ये थ्रस्ट लॉस झाला का? म्हणजे इंजिनची शक्ती कमी झाली का? यात GEnx इंजिन होती. ओके. किंवा मग फ्लॅप्स चुकीच्या पद्धतीने लावले गेले होते का टेक ऑफच्या वेळी? विमानातील वजनाचं वितरण असमान होतं का? किंवा अगदी वैमानिकाची काही चूक झाली का? या सगळ्या शक्यता तपासल्या जात आहेत. पण एक गोष्ट जी खूप महत्त्वाची आहे ती म्हणजे हा बोईंग 787 ड्रीमलायनरचा जगातला पहिला प्राणघातक अपघात आहे. हो, हेच या घटनेला खूप गंभीर बनवतं. कारण ड्रीमलायनर हे तसं खूप आधुनिक आणि सुरक्षित विमान मानलं जातं. त्यामुळे या अपघातानंतर त्याच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. नक्कीच. म्हणूनच DGCAने एअर इंडियाच्या ताफ्यातल्या सगळ्या 787 विमानांची तातडीने तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. आणि 2014 मध्ये जे मलेशियन एअरलाइन्स MH17चं झालं होतं त्यानंतरचा हा सर्वात भीषण विमान अपघातांपैकी एक आहे.
दरम्यान एअर इंडियाच्या काही अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याचं पण ऐकलं. हो, 3 अधिकाऱ्यांना निलंबित केलंय. पण ते निलंबन दुसऱ्या काही कारणांसाठी आहे असं सांगितलं जातंय. त्याचा थेट या अपघाताशी संबंध आहे की नाही हे अजून स्पष्ट नाहीये. बरं, आता एअर इंडियाची काय भूमिका आहे या सगळ्यावर? त्यांचं काय म्हणणं आहे? एअर इंडियाचे जे CEO आहेत त्यांनी सांगितलं की अपघातग्रस्त विमानात किंवा त्याच्या इंजिनमध्ये आधीपासून कोणतीही समस्या नव्हती. विमानाची देखभाल वगैरे सगळं वेळापत्रकानुसार चालू होतं. ओके. आणि त्यांनी मदत कार्य पण सुरू केलंय. एअरलाईन आणि टाटा समूहाने मिळून आपत्कालीन मदत केंद्र उघडली आहेत. जे बाधित झालेत त्यांच्या नातेवाईकांसाठी प्रवासाचे शुल्क माफ केलेत, तिकिटाचा पूर्ण परतावा किंवा दुसऱ्या विमानाने प्रवासाची सोय असे पर्याय दिलेत. आणि हॉस्टेलचं काय? हो, त्या हॉस्टेलचं जे नुकसान झालंय ते पुन्हा बांधून देण्याचं आश्वासन पण एअर इंडियाने दिलं आहे. पण या घटनेचं एकूण महत्त्व काय आहे? म्हणजे केवळ जीवितहानी आणि तपासापलीकडे जाऊन? याचं महत्त्व खूप जास्त आहे. कारण एकतर पूर्ण क्षमतेने भरलेलं आधुनिक ड्रीमलायनर विमान टेक ऑफ नंतर लगेच असं कोसळणं हे हवाई सुरक्षेतली एक मोठी त्रुटी दाखवतं. अभूतपूर्व आहे हे. बरोबर. यामुळे फक्त बोईंग 787 या विमानावरच नाही तर एअर इंडियाच्या सुरक्षा प्रक्रियेवर आणि जगभरातल्या हवाई वाहतूक नियामक संस्थांच्या कामावर, त्यांच्या देखरेखीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. म्हणजे भविष्यात नियम अजून कडक होऊ शकतात? नक्कीच. प्री फ्लाईट तपासणी कशी असावी, आपत्कालीन परिस्थितीत प्रतिसाद कसा द्यावा, एअरलाईन्सची जबाबदारी काय असावी, या सगळ्याबद्दल जागतिक स्तरावर नियमांमध्ये बदल होण्याची दाट शक्यता आहे. तर आपण आज पाहिलं की कसं एअर इंडिया फ्लाईट AI-171 उड्डाणानंतर लगेच कोसळली, ज्यात विमानातले आणि जमिनीवरचे मिळून शेकडो लोक मृत्युमुखी पडले. हा ड्रीमलायनरचा पहिलाच मोठा अपघात असल्यामुळे जगभरात हवाई सुरक्षा यंत्रणा खडबडून जाग्या झाल्यात आणि तात्काळ तपासण्या सुरू झाल्यात. तपास अजूनही सुरू आहे. हो, आणि त्याचे जे निष्कर्ष येतील ते भविष्यात हवाई सुरक्षा मानकं कशी असावीत हे ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. नक्कीच. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. या एका विशिष्ट घटनेमुळे भविष्यात प्रवाशांचा एकूणच विमान प्रवासावरचा विश्वास किंवा कदाचित विमानांच्या डिझाईनमागचं जे मूळ तत्वज्ञान आहे त्यावर कसा आणि किती परिणाम होऊ शकेल हा एक मोठा प्रश्न आहे. खरे, याचं उत्तर आपल्याला येणारा काळच देईल.